कोणताही आपण तुरटीचा किंवा लिंबूचा वापर न करता अगदी पांढरे शुभ्र असे वर्षभर टिकणारे बटाट्याचे वेफर्स बघणार आहोत। वर्षभर हा बटाटा अजिबात काळा पडणार नाही असे आपण बटाट्याचे वेफर्स बघणार आहोत। 1 किलोमध्ये इथे मी 2 परात बटाट्याचे वेफर्स तयार करून घेतले आहेत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, माझं नाव करिश्मा माने। मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 1 किलोच्या प्रमाणे इथे बटाट्याचे वेफर्स करून घेणार आहोत। तर इथे मी 1 किलो बटाटे घेतले आहेत आणि साधारण 1 किलोमध्ये 7 ते 8 बटाटे बसतात। मार्केटमध्ये बटाटे घेत असताना नवीन बटाटे घ्यायचे आहेत, कारण की नवीन बटाट्यामध्ये स्टार्च हा कमी असतो आणि जुन्या बटाट्यांमध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं। तर इथे आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि नवीन बटाटे असल्यामुळे त्याची साल पटकन निघली जाते। इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपण सर्व बटाट्यांची साल काढून घेणार आहोत। बटाट्याचा साल काढणारा चाकू नुसता जरी फिरवला तरीही साल पटकन निघली जाते नवीन बटाट्याची। तर इथे बघू शकता, बटाट्याची साल अगदी पातळसर अशी निघाली आहे, जराही त्याला बटाटा चिटकला नाही। अशा पद्धतीने आपण सर्व बटाट्यांची साल काढून घेणार आहोत। बटाट्याची साल काढून इथे रेडी झाली आहे आणि बटाटे आपण थोड्या वेळासाठी पाण्यात भिजत घालून घेतले होते। तर ज्यावर त्याची घाण असेल बटाट्यावर ती स्वच्छ होईल त्यासाठी ते बटाटे पाण्यात भिजत घालून ठेवले आहेत आणि हाताने चोळून बटाटे स्वच्छ करून घ्यायचे आहेत। तर इथे मी एका मोठ्या परातीमध्ये पाणी घेतलं आहे आणि पाणी स्वच्छ घेतलं आहे। त्यामध्ये मिठाचा वापर केला नाही, पाण्यामध्ये आपलं साधंसं पाणी घेतलं आहे थंड। आणि आता आपण बटाट्याचे मोठे स्लाइस करून घेणार आहोत। बटाट्याचे मोठे स्लाइस कसे पाडावेत तर इथे बघू शकता, बटाटा जो आपण उभा धरला तर त्याचे उभे काप पडतात आणि जो आपण बटाटा असा चपटा अशा पद्धतीने धरले तर असे चपटे असे काप पडतात। सुरुवातीला खिसणी आपण पाण्यामध्ये धरून तर इथे बघू शकता बटाट्याचे काप आपण करून घेणार आहोत। तर इथे मी प्लेन बटाट्याचे वेफर न करता इथे जरा मुलांना आवडीचे म्हणून डिझायनिंगच्या बटाट्याचे वेफर्स तयार करून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही प्लेन या साईजचेही करून घेऊ शकता। लहान मुलांना मार्केटसारखे लेस बटाटे चिप्स खूप आवडतात, तर त्या पद्धतीने मी इथे लेस असलेल्या चिप्स असे डिझाईनच्या पद्धतीने इथे मी बटाटे खिसून घेत आहे। साधारण एका बटाट्यातून पातळ असे 30 तरी स्लाइस पडतातच। तर इथे बघू शकता, एकसारखे आणि पातळ असे आपले बटाट्याचे काप तयार झाले आहेत आणि दिसायलाही फार सुंदर असे दिसत आहेत। अशाच पद्धतीने आपण सर्व बटाट्याचे काप करून घेणार आहोत। बटाट्याचे इथे सर्व गोल काप तयार झाले आहेत। इथे बघू शकता, अगदी डिझायनर असे आपले बटाट्याचे काप दिसत आहेत आणि खूप पातळसरही असे दिसत आहेत। इथे बघू शकता तुम्ही, एकाच आकाराचे मोठे आणि गोलसर आपले काप इथे रेडी झाले आहेत। आता आपण या बटाट्यांना स्वच्छ असे धुवून घेणार आहोत 2 ते 3 पाण्याने। परातीमध्ये बटाट्याचा स्टार्च खाली बसला आहे आणि वर आपले बटाटे राहिले आहेत। एका मोठ्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, साधंच पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले बटाट्याचे वेफर्स काढून आता आपण चोळून थोडंसं हलक्या हाताने चोळून घ्यायचे। जर जास्त दाब न देता बटाटे हलक्या हाताने थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत। हलक्या हाताने प्रेस करून घेतल्याने आपले बटाटे आहे तसे व्यवस्थित आणि गोल राहतात। तर इथे संपूर्णपणे हा बटाटा आपण दुसऱ्या पाण्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। 2 ते 3 पाण्याने बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत। त्यातील जो काही स्टार्च आहे तो बाजूला केला आहे। पुन्हा एकदा एक मोठ्या पातेल्यामध्ये पाणी भरून घेतलं आहे। बटाटे आपले पाण्यामध्ये बुडतील इतपत इथे पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आहे। गॅस मी चालू केला आहे आणि गॅस मोठा ठेवला आहे। जराही आपण तुरटीचा वापर न करता बटाट्याचे चिप्स तयार करून घेणार आहोत। तर इथे पाणी थोडंसं कोमट गरम झालं आहे, तर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते। हवं तर तुम्ही खडे मीठही घालू शकता, पण बारीक मीठ इथे मी 3 मुठी मीठ घालून घेतले आहेत। पाणी उकळी येऊपर्यंत त्याला झाकण लावून ठेवून देणार आहोत।
तर इथे आपण झाकण उघडून बघणार आहोत पाणी आपलं गरम झालं आहे का नाही। तर इथे बघू शकता पाण्याला हलके हलके बुडबुडे येत आहेत, म्हणजे आपलं पाणी छान असं उकळत आलं आहे। वेपर्स करत असताना अशा पद्धतीचंच पाणी उकळलं पाहिजे। जर पाणी जास्त उकळत असेल तर आपले बटाटे लगेचच पाण्यामध्ये गाळ होतील, याची काळजी घ्यायची आहे। पाणी गरम होत असताना अगदी हलके हलके बुडबुडे आले तेव्हा आपण तयार करून घेतलेले बटाट्याचे सर्व काप आपण पाण्यामध्ये घालून घेणार आहोत। बटाटा एकमेकांना चिकटणार नाही याची काळजी घेत आपण इथे काट्याचा चमचा घेऊन बटाट्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून बटाटा आपला वेगवेगळा होईल। अशा पद्धतीने आपण बटाट्याला छान मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये। छान बटाटे मिक्स पाण्यामध्ये झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी बटाटे वाफवून घ्यायचे आहेत। तर इथे 2 ते 3 मिनिटं झाली आहेत आणि इथे झाकण उघडून बघू शकता अगदी हलकी हलकीशी उकळ आली आहे बटाट्यांवर। तर आणि वरती स्टार्च पण बटाट्याचा जो फेस आहे तो बटाट्याचा स्टार्च आहे, तो स्टार्च ही बटाट्याचा वर आला आहे। तर बटाटे आपले कसे शिजले आहेत परफेक्ट ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर इथे काट्याच्या चमच्याने बघू शकता बटाटे आपले गळले आहेत। तर इथे दिसून येत आहे बटाट्यांचा रंगही वेगळा आला आहे। आणि इथे मी चाकू एक टोचून दाखवते, अगदी हलकासा चाकू आतमध्ये जातोय, म्हणजेच आपले बटाटे चिप्स करण्यासाठी रेडी आहेत। तर इथे आपण गॅस लगेचच बंद करून घेणार आहोत। गॅसवरचं पातेलं मी खाली घेतलं आहे पंख्याखाली आणि पटापट आपण यातील सर्व पाणी काढून घेणार आहोत। बटाटे आपण गरम पाण्यात जास्त वेळ ठेवल्यास बटाटे जास्त गाळ झाल्यानंतर ते तळताना अगदी लाल असे पडू शकतात, म्हणून इथे गरम पाण्यामधून आपण पटकन बटाटे काढून घेणार आहोत। बटाट्याची लवकर वाफ घालवण्यासाठी ते पंख्याखाली मी ठेवले आहेत बटाटे आधीच, आणि इथे मी खाली प्लास्टिकचं कापड अंथरून घेतलं आहे। हवं तर तुम्ही कॉटनचेही कापड अंथरून घेऊ शकता। सर्व बटाटे चिप्स मी इथे फॅन खाली वाळत घातले आहेत आणि इथे वाळून 2 तास झाले आहेत। वरची बाजू छान अशी वाळली आहे। तर उलटवून आपण खालची बाजूही छान सुकवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण आलट पालट करून दोन्ही बाजू जोपर्यंत आपला बटाटा वेपर्स कडक होत नाहीत वाळून, तोपर्यंत इथे आपण वाळून घेणार आहोत। जराही ऊन न दाखवता इथे मी पंख्याखालीच हे सर्व चिप्स वाळून घेतले आहेत। तर इथे बघू शकता 2 दिवसात आपले चिप्स छान असे सुकले आहेत। तर माझ्या मुलींना कधी एकदा हे चिप्स तळून देते असे झाले आहेत। तर आता आपण हे चिप्स तळण्यासाठी रेडी झाले आहेत। कढई इथे मी गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि कढईमधलं तेल आपलं छान कडकडीत गरम झालं आहे। तर इथे मी 5 ते 6 बटाट्याचे चिप्स घालून दाखवते। तर इथे बघू शकता लगेचच फुलून बटाट्याचा चिप्स वर आला आहे आणि अगदी पांढरा शुभ्र असा बटाट्याचे वेपर्स आपले दिसत आहेत। तर इथे मी तुम्हाला दुसऱ्यांदाही बटाट्याचे वेपर्स तळून दाखवणार आहे। तर इथे बघू शकता अगदी पांढरे शुभ्र आणि मस्त डिझाईनदार आपले बटाट्याचे वेपर्स दिसत आहेत। इथे आपले सर्व बटाट्याचे चिप्स तळून रेडी झाले आहेत। एकूण एक बटाट्याचे चिप्स आपले छान फुलले आहेत आणि दिसायलाही फार सुंदर असे दिसत आहेत। तर इथे बघू शकता डिझाईन ही फार सुंदर आली आहे बटाट्यांच्या चिप्सला। तर मी एक बटाट्याचे चिप्स तुम्हाला वाळवलेले दाखवते आणि एक तळून घेतलेलं दाखवते। दोघांची क्वांटिटी बघू शकता। वाळवलेला बटाटा अगदी छोटा असा दिसत आहे आणि तळून घेतलेले बटाट्याचे वेफर छान असे मोठे आणि सुंदर दिसत आहेत। थोडे इथे मी लेसच्या चवीचे बटाटा चिप्स मुलींसाठी खाण्यासाठी केले आहेत। तर काही इथे मी ड्राय मसाले घेतले आहेत। अर्धा चमचापेक्षा कमी लाल तिखट घेतला आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला, सुकलेल्या पुदिन्याच्या पानांचा क्रश करून घेतला आहे आणि थोडेसे मिक्स ऑर्गॅनिक घालून हा मसाला बटाट्याच्या वेपर्सवर आपण घालून घेतले आहेत। मार्केटमधल्या लेसपेक्षाही आपले हे बटाटे वेपर्स चवीला खूप सुंदर लागतात। तर इथे बघू शकता अगदी क्रिस्पी असा आवाज येत आहे वेपर्समधून। एकदा अशा पद्धतीचे वर्षभर टिकणारे बटाटा वेपर्स तुम्ही घरी नक्की ट्राय करा। मुलांना कधीही आवडत असेल तेव्हा तळून खाऊ घाला।
लेसच्या चवीचे बटाट्याचे वेफर्स कसे वाटलेत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एकदा करा आणि वर्षभर खा. आजवर तुम्ही बटाटा साबुदाण्याची चकली खूपदा बघितली असेल यूट्यूबवर आणि तुम्ही केलीही असाल, पण आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने तासनतास वेळ न वाया घालवता खमंग आणि खुसखुशीत, कमी तेल पिणाऱ्या, एकदाही आपण शाबू न भिजवता खुसखुशीत बटाटा चकलीचे पापड बघणार आहोत. साबुदाणा चकलीचा पापड कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी खूप सोप्या पद्धतीने साबुदाणा चकली कशी बनवली जाते या व्हिडिओ सांगितले आहे. इथे मी आज तुम्हाला सोप्या पद्धतीने साबुदाणा उपासाचे बटाटा साबुदाणा पापड दाखवणार आहे, तेही शाबू न भिजत घालता. तर आज आपण 1 किलोच्या प्रमाणात साबुदाणा बटाट्याचे पापड बघणार आहोत. इथे मी 1 किलो साबुदाणा घेतले आहेत. साबुदाणा पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. 3 ते 4 पाण्याने साबुदाणे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत. साबुदाणे धुवून त्यातील सर्व पाणी आपण गाळणीने चाळून घेणार आहोत. चाळणीने पाणी गाळून साबुदाणे आपले असेच कोरडे करून घ्यायचे आहेत. कोरडेच म्हणजे पाणी नितळवून घ्यायचं आहे. तर इथे आपण साबुदाणा न भिजवता कुकरचे इथे मी 2 भांडे घेतले आहेत. या कुकरच्या 2 भांड्यामध्ये आपण हे साबुदाणे घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता कुकरचा डबा अर्धा असा भरला आहे आणि अशाच पद्धतीने आपण दुसरा डबाही भरून घेणार आहोत. आता दुसरा कुकरचा डबा आपण पहिल्या डब्यावर ठेवणार आहोत आणि त्यामध्येही आपण राहिलेले साबुदाणे यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे दोन्ही डब्यांमध्ये अर्धा किलोच्या प्रमाणात साबुदाणे भरून तयार झाले आहेत. तर त्यावर आपण एक प्लेट अशी झाकून घेऊया. माझ्याकडे इथे 5 लिटरचा कुकर आहे, तर मी यामध्येच साबुदाणे शिजवून घेणार आहेत. जर तुमच्याकडे छोटा कुकर असेल साधारण 4 किंवा 3 लिटरचा, तर त्याप्रमाणे तुम्ही डबे किंवा कोणत्याही वाटीचा उपयोग करून साबुदाणे शिजवून घेऊ शकता. इथे मी 1 ग्लास पाणी घालून घेतलं आहे आणि प्लेट मी इथे उलटी अशी ठेवली आहे. कुकरमध्ये मी सर्वात पहिल्यांदा 1 डबा ठेवून घेत आहे. तर अशाच पद्धतीने दुसराही डबा मी इथे ठेवून घेत आहे. 1 किलोच्या साबुदाणा चकलीसाठी इथे मी काही बटाटेही याच कुकरमध्ये उकडवून घेणार आहेत. इथे मी पाऊण किलो बटाटे घेतले आहेत. बटाटे थोडेसे मीडियम आणि मोठ्या साईजचे बटाटे असल्यामुळे सुरुवातीला इथे मी 4 बटाटे ठेवून कुकरच्या आतमध्ये 1 बटाटा ठेवून घेतला आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या काढून 15 मिनटं मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे. इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून गॅस आपला पूर्ण लो असा ठेवून मंद आचेवर 15 मिनटं साबुदाणे बटाटे छान वाफवून घेतले आहेत. तर 1 बटाटा मी तुम्हाला शिजलाय का नाही तोही दाखवणार आहे. बटाटे पाण्यामध्ये न शिजवता वाफेवरच बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता चाकू आपला आतपर्यंत टोचला आहे, म्हणजे आपला बटाटा छान परफेक्ट असा शिजला आहे. तर आपण सर्व बटाटे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. प्लेटमध्ये शिजत घातलेले सर्व बटाटे इथे मी काढून घेतले आहेत आणि आपले साबुदाणे मऊसूद असे शिजले आहेत. तर इथे बघू शकता ते प्लेटला छान चिटकले आहेत, म्हणजेच आपले साबुदाणे परफेक्ट असे शिजले आहेत. कुकरची हवा गेल्यानंतर मी इथे लगेचच कुकरचं झाकण उघडून कुकरच्या भांड्यातले साबू काढून घेणार आहे. तर हे भांडं खूप गरम आहे, तर इथे चिमट्याचा किंवा कापडाचा वापर करू शकता तुम्ही. आणि हे सर्व साबुदाणे आपण एका परातमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता कुकरचं भांडं गरम आहे आणि हे आपण शिजवलेले साबुदाणे परातमध्ये काढून घेणार आहोत संपूर्णपणे. तर इथे बघू शकता साबुदाणा आपला छान शिजला आहे आणि गळला देखील आहे. तर इथे बघू शकता अगदी त्याला चिकटपणासुद्धा साबुदाण्याला आला आहे. मी सांगितलेलं 15 मिनटं गॅस आपण मंद आचेवर शिजवल्यामुळे साबुदाणे आपले छान शिजले आहेत.
शिजलेल्या साबुदाण्यामध्ये आता खिसणी आपली उभी धरायची आहे आणि खिसणीच्या साहाय्याने बटाटे खिसून घ्यायचे आहेत। बटाट्याची साल मी पूर्ण काढून घेतली आहे आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण बटाट्याचे इथे खीस तयार करून घेणार आहोत आणि हे वाफेवर शिजवल्यामुळे बटाटा अर्धा कच्चा इथे शिजला आहे। बटाटा साबुदाणा चकलीसाठी अर्धा कच्चा शिजून घ्यायचा आहे। जर आपण पूर्ण बटाटा गाळ केला की साबुदाण्याचे पापड किंवा चकली सुकल्यानंतर तेलात तळताना ती लाल पडते। इथे आपले बटाटे संपूर्ण खिसून रेडी झाले आहेत। तर मी इथे काही मसाले घेतले आहेत। 1 किलोच्या प्रमाणात इथे करायचं आहे म्हणून मी 2 चमचे लाल तिखट घेतला आहे। लाल तिखट हे मीडियम तिखटचं आहे आणि 2 चमचे जिरे घेतले आहेत। त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। परातीमध्ये आपण हे सर्व ड्राय मसाले छान मिक्स करून घ्यायचे। इथे तुम्ही चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करू शकता किंवा हाताच्या साहाय्याने छान याला मळून घ्यायचं आहे। जर साबुदाणा हाताला जास्त चिटकत असेल तर इथे आपण थंड पाण्याचा वापर करणार आहोत। थंड पाण्यामध्ये हात बुडवून आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत। तर इथे बघू शकता साबुदाणा ड्राय मसाले आणि बटाट्याचा सर्व खीस छान साबुदाण्यामध्ये मिक्स झाला आहे। तर बघू शकता इथे तुम्ही सर्व मिक्स झाल्यानंतर साबुदाण्याला रंगही फार छान आला आहे। आता याची आपण चकली करण्यासाठी हे पीठ रेडी झालं आहे। इथे मी वाटीमधलं पाणी चकलीच्या साशेला लावून घेत आहे। इथे आपण 1 थेंबही तेलाचा वापर न करता पाण्यानेच इथे चकली तयार करून घेणार आहोत। साशा आपला चकलीचा छान घट्ट असा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाण्याचा हात आपण संपूर्ण साशाला घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने तयार करून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ आपण साशामध्ये भरून छान अशी त्याची चकली पाडून घेणार आहोत। जितकं आपलं साबुदाण्याचं पीठ साशामध्ये बसतं तितकं आपण याला छान दाबून असं बसवून घेणार आहोत। चकलीचा सोरा पाण्यामध्ये घालून आपण चकलीचा सोरा चकलीच्या साशामध्ये घालून छान असा फिट्ट करून दाबून फिरवून घ्यायचा आहे। तर इथे आपण सोऱ्याच्या साहाय्याने चकली पाडून घेणार आहोत। साबुदाण्याची चकली तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठ्या साईजचेही तुम्ही ठेवू शकता। इथे मी लहान साईजच्या चकल्या पाडून घेत आहे। तर इथे बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने आपण सर्व चकल्या रेडी करून घेणार आहोत। दुपारी इथे मी 12:30च्या सुमारास साबुदाणा चकली इथे घातली होती। तर इथे उलटून मी रात्रभर फॅन खालीच वाळून दिली आहे। तर इथे बघू शकता फॅन खालीच आपले साबुदाण्याचे पापड वाळले आहेत। तरीही मी यांना 1 दिवस छान असं ऊन दाखवणार आहे। जर एखादे कुठे कण ओले राहिले असतील तर उन्हाने तेही छान कडक वाळतील। कडक उन्हात वाळत घातल्यामुळे हे पापड 1 ते 2 वर्ष सुद्धा छान व्यवस्थित जराही रंग न बदलता 1 ते 2 वर्ष छान टिकतात। तर इथे मी 1 दिवस पूर्ण हे पापड उन्हामध्ये वाळत घातले आहेत आणि संपूर्णपणे हे पापड कडक असे वाळले आहेत। याला हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे। इथे मी एक छोटंसं साबुदाण्याचा तुकडा घालून बघितला होता तेल आपलं छान तापलं आहे का। तर तेल आपलं छान तापलं आहे। साबुदाण्याचा तुकडाही लगेचच वर आला होता। तर आता मी अशाच पद्धतीने इथे साबुदाण्याचे पापड तुम्हाला तळून दाखवणार आहे। तर इथे बघू शकता साबुदाण्याचे पापड लगेचच वर येत आहेत म्हणजे आपले साबुदाण्याचे पापड कडकडीत उन्हामध्ये छान वाळले आहेत। जर साबुदाणा पापड वाळला नाही तर त्यामध्ये चिकटपणा ओलावापणा तसाच राहतो आणि मग आपले साबुदाण्याचे पापड फुगत नाहीत। तर इथे बघू शकता आपले साबुदाण्याचे पापड एकूण एक साबुदाणा छान असा टंब फुगला आहे। तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन साबुदाणे पापड तळून दाखवणार आहे। तर इथे बघू शकता झारामध्ये घेतलेले साबुदाण्याची चकली आणि हातामध्ये घेतलेली साबुदाण्याची चकली किती फुगली आहे यावरूनच तुम्ही ओळखू शकता आपले साबुदाण्याचे पापड खूप खुसखुशीत आणि खमंग झाले असतील। साबुदाणा चकली पापड इथे मी दुसऱ्याही बॅचला छान तळून दाखवणार आहे। तर इथे बघू शकता एक एक मी चकलीचा साबुदाणा पापड घालत आहे। तर आपले छान चकली साबुदाणा पापड छान तळत आहेत। सुटसुटीत आणि
मोकळे असे आपले शाबू एकेका चकलीमध्ये दिसत आहेत। जराही शाबू न भिजवता झटपट होणारे हे साबुदाण्याचे चकली पापड कमी मेहनतीत आपण इथे तयार केले आहेत। जास्तीचा वेळ न घेता इथे खुसखुशीत आणि खमंग बटाटा चकली साबुदाणा पापड रेडी झाले आहेत। इथे मी 10 ते 15 चकली साबुदाणा पापड तळून घेतले आहेत। तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी थोडेसे प्लेटमध्ये बाजूला काढून घेतले आहेत। तर इथे बघू शकता साबुदाणा पापड अजिबात लाल किंवा काळा असा कुठेच झाला नाही। जसं आपल्या पापडांना लाल तिखट घातलं होतं तशाच पद्धतीने लाल तिखटाचा थोडासा इथे रंग आला आहे। आणि इथे साबुदाणा चकली पापडची क्वांटिटी बघू शकता। इथे मी एक वाळवलेली चकली घेतली आहे आणि हातावर तळून घेतलेली चकली घेतली आहे। तर आपली हातावरची चकली किती मोठी अशी दिसत आहे। तर मी इथे एक चकली तुम्हाला तोडूनही दाखवते। तर इथे बघू शकता अजिबात कडक न होता इथे खुसखुशीत आपली साबुदाणा चकलीचे पापड छान झाले आहेत आणि जराही जास्तीचं तेल पिलं नाही आहे चकलींनी। तर इथे मी दुसरीही चकली तुम्हाला तोडून दाखवते। इथे बघू शकता हाताने लगेचच आपली चकली तुटत आहे। कोणाला विश्वासही बसणार नाही ही चकली आपण साबुदाणा न भिजवता छान खुसखुशीत अशा पद्धतीने केली आहे। चकलीच्या राऊंडचे काटेरी भाग इथे साबुदाण्याचे एकूण एक फुगलेला दिसत आहे। तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। साबुदाणा बटाटा चकलीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करा। शाबू न भिजत घालता अशा पद्धतीने चकली केलेली ही पद्धत सोपी वाटत असेल तर कमेंट नक्की करा। साबुदाणा बटाटा चकलीची चव ही मी तुम्हाला सांगते। ही चकली चवीला अतिशय खमंग आणि चविष्ट लागत आहे। साबुदाणा बटाट्याची चकली चवीला अतिशय सुंदर आणि अतिशय खमंग अशी लागत आहे। त्यातील लाल तिखट आणि जिराचा फ्लेवर छान आला आहे चकल्यांमध्ये। ही चकली दाताखाली अजिबात टाळ्याला किंवा दाताला अजिबात चिटकत नाहीये। तोंडामध्ये टाकताच अगदी खुसखुशीत अशी ही चकली लागत आहे। साबुदाणा बटाटा चकलीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला नक्की प्रेस करा। आज इथे आपण अजिबात खिसणीचा वापर न करता हातानेच तयार केलेले बटाट्याचे लांब असे मोठे मोठे उभ्या आकाराचे बटाट्याचे कीसची रेसिपी बघणार आहोत। तर इथे बघू शकता अगदी लांब सडक असे बटाट्याचे कीस दिसत आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। या बटाट्याच्या कीसमध्ये एक सिक्रेट पदार्थ घातल्याने हे बटाट्याचा कीस अगदी 2 ते 3 वर्षही छान टिकून राहतो। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आज आपण खिसणीचा वापर न करता बटाटा खीस तयार करून घेणार आहोत। हे बटाट्याचे खीस साधारण 1 ते 2 वर्ष असेच छान टिकून राहतात। तर इथे मी 1.5 किलो बटाटे घेतले आहेत। बटाट्याची सर्व साल आपण काढून घेणार आहोत। बटाट्याची साल पूर्ण काढून घ्यायची आहे आणि लगेचच बटाटा थंड पाण्यामध्येच म्हणजेच नॉर्मल पाण्यामध्ये पातेल्यामध्ये बुडवून ठेवायचा आहे। बटाटा काळा पडू नये म्हणून इथे लगेचच आपल्याला पाण्यामध्ये बटाटे घालून बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर आज आपण खिसणीचा वापर न करता हातानेच लांब सडक बटाट्याचा कीस तयार करून घेणार आहोत। तर इथे एक चॉपिंग बोर्ड घ्यायचा आहे। बटाटा आपला गोलाकाराचा असतो तर असा उभा न ठेवता आपण असा मधोमध ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये असा कट मारून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता गोलाकाराचा पूर्ण बटाटा आपला दिसत आहे। तर बटाटा आपल्याला मधून असा पातळ असा कापून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता किती पातळ असा मी बटाटा कापून घेतला आहे। अशाच पद्धतीने आपल्याला बटाट्याचे पूर्ण स्लाइस करून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चाकू आपला गोल गोल फिरवून बटाट्याचे आपण एक एक काप तयार करून घेणार आहोत। जर तुम्हाला अशी पद्धत जमत नसेल तर मी दुसरी एक पद्धत तुम्हाला सांगणार आहे। अशा पद्धतीनेही तुम्ही बटाटे कापून घेऊ शकता। तर इथे मी खिसणीच्या साहाय्याने गोल स्लाइसचे बटाटे कसे कापायचे ते सांगते। आपण जो वेफर्स करत असतो ना त्या पद्धतीच्या प्लेन गोल वेफर्स तयार करून घ्यायचे आहेत आणि
तर तुम्ही अशा पद्धतीने गोल असे वेपर्स पाडून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला गोल कापायला बटाटे जर जमत नसतील तर खिसणीच्या साहाय्याने तुम्ही अशा पद्धतीचे गोल वेपर्स पाडून घेऊ शकता। तर इथे बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी प्रत्येक एक स्लाइस अशी एकावर एक ठेवून घेत आहे। जेवढ्या आकाराचे जे एकसारख्या आकाराचे आपले बटाट्याचे स्लाइस आहेत ते आपण एकमेकांवर असे ठेवून चिटकवून घेणार आहोत। तर इथे बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने आपण सर्व स्लाइस तयार करून आणि एकमेकांवर अशाच पद्धतीने चिटकवून ठेवून देणार आहोत। तर आज आपण बटाट्याचा कीस तयार करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता पातळ पातळ असे मी बटाट्याचे स्टँडिंग लाईन आकाराचे काप तयार करून घेत आहे। तर इथे बघू शकता उभा आकाराचे काप एकसारखे आणि लांब सडक असे दिसत आहे। तर इथे बघू शकता मी आता एक तुम्हाला भाग असा हातावर घेऊन दाखवते किती पातळ असे आपले स्लाइस दिसत आहेत। अशा पद्धतीने जर आपण बटाट्याचा कीस तयार केला ना, कीस आपला तुटणारही नाही, अगदी लांब सडक असा तयार होईल। तर इथे मी एका परातीत पाणी घेतलं आहे। पाण्यामध्ये आपण हे तयार करून घेतलेले बटाट्याचे स्लाइस पाण्यामध्ये घालून घेणार आहोत। तर इथे बघू शकता अगदी लांब सडक असे बटाट्याचे स्लाइस दिसत आहेत। तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण स्लाइस बटाट्याचे तयार करून घेणार आहोत। तर इथे आपण हाताने गोल आकार जे कापून घेतलेले बटाटे आहेत तेही मी इथे तुम्हाला कट करून दाखवते उभ्या आकारामध्ये। तर तेही बघू शकता अगदी लांब लांब असे बटाट्याचे आपले स्लाइस तयार झाले आहेत आणि एका आकारामध्ये लांब सडक असले खिसणीचा वापर न करता बटाट्याचे स्लाइस इथे आपण अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता मोकळे आणि सुटसुटीत आपले बटाट्याचे खीस तयार झाला आहे इथे। तर इथे बघू शकता सगळा बटाट्याचा कीस आपला चिरून रेडी झाला आहे। तर आता आपण हा बटाट्याचा कीस 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। बटाट्याचा कीस धुण्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये स्वच्छ असं पाणी घेतलं आहे। पाण्यामध्ये आपण बटाटे हाताने या पाण्यामध्ये घालून आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। जोपर्यंत आपला बटाट्याचा स्टार्च निघत नाही तोपर्यंत याला 2 पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता आपला बटाटा अगदी पांढरा शुभ्र असा दिसत आहे। जो काही त्याचा स्टार्च आहे तो परातीमध्ये खालीच राहिला आहे आणि पातेल्यामध्ये असं हाताने चोळून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। इथे पातेलं मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा पातेलं पाणी घालून घेणार आहोत। तर इथे बघू शकता मी अर्ध पातेलं पाणी भरून घेतलं आहे आणि पाण्याला थोडीशी हलकी उकळी आली आहे। पाण्याला हलकीशी उकळ आल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर पाणी बघा इथे वेगळं असं दिसत आहे। तर इथे बघू शकता पाण्याला छान उकळी येत आहे। तर आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत, तो म्हणजे अर्धा लिंबाचा रस आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत। लिंबाचा रस घातल्यामुळे बटाटे आपले काळे पडत नाहीत किंवा लालही पडत नाहीत। तेलामध्ये तळताना बटाट्याचा कीस आपला अजिबात लाल पडत नाही त्या लिंबाचा रस घातल्यामुळे आणि छान बटाट्याचा कीस 1-2 वर्ष छान टिकून राहतो। तर इथे पाण्यामध्ये मीठ आणि लिंबाचा रस छान मिक्स झाला आहे। तर आपण यामध्ये तयार करून घेतलेले बटाट्याचा कीस घालून घेणार आहोत। तर इथे माझं पाण्याचं पातेलं मोठं असल्यामुळे इथे 1.5 किलो बटाट्याचा कीस पूर्ण या पाण्यात बसला आहे। बटाट्याचा कीस शिजवताना जेणेकरून मोठंच पातेलं घ्या, जेणेकरून बटाटा सगळ्या बाजूने छानपर्यंत शिजेल। बटाटा घालून घेतल्यानंतर थोडंसं 1-2 मिनटं चाळणीने त्याला हलवून घ्या आणि त्यानंतर त्यावर 2 ते 3 मिनटासाठी झाकण लावून वाफ काढून घ्या। तर इथे 2 ते 3 मिनटं झाली आहेत। तर इथे बघू शकता बटाट्याला आपला छान फेस आला आहे, म्हणजेच आपला वर त्याचा स्टार्च जमा झाला आहे। तर एकदा आपण काट्याच्या चमच्याने हलवून बघूया।
तर इथे बघू शकता पातेलाच्या वरती फेस असा जमा झाला आहे. जो काही बटाट्याचा स्टार्च आहे तो वरती जमा झाला आहे. आणि इथे बघू शकता मी हाताने तुम्हाला तोडून दाखवते, म्हणजे आपला बटाटा इथे 80% छान शिजला आहे. तर इथे आपण जराही वेळ न घालवता आणखीन थोडीशी जर वाफ लागली तर आपले बटाटे गाळ होतील. तर पटकन आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आणि आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे. पातेलं इथं मी फॅन खाली घेतलं आहे आणि एक मी जाळीचं असं टोपलं घेतलं आहे. खाली त्याच्या एक छोटं पातेलं घेतलं आहे. या आपण जाळीच्या टोपल्यामध्ये सर्व बटाटे काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता सर्व बटाट्याचा किस अगदी पांढरा असा दिसत आहे आत्ताच. तर इथे आपण अशा पद्धतीने सर्व बटाट्याचा किस काढून चाळणीमध्ये ठेवून घेणार आहोत. चाळणीच्या खाली इथे मी भांडं लावून घेतलं आहे, जेणेकरून बटाट्याचं पाणी जे आहे त्या भांड्यामध्ये पडेल. तर इथे आपण तयार करून घेतलेले सर्व बटाट्याचा किस एका कापडावर किंवा प्लास्टिकवर घालून घेणार आहोत. तर इथे मी आता सध्या फॅन खालीच घालून घेते आहे बटाट्याचे सर्व किस. तर इथे बघू शकता सर्व बाजूने मी पसरवून असे बटाट्याचे किस घालून घेतला आहे. इथे मी फॅन खालीच वाळत घातले आहेत हे किस. फॅन खाली बटाट्याचा किस वाळत घालून 4 ते 5 तास झाले आहेत. तर इथे बघू शकता अगदी हलकेसे कोरडे आणि जरा सुकल्यासारखे बटाटे वाटत आहेत. मी इथे बटाट्याचा किस हाताच्या साहाय्याने छान असा पसरवून घेत आहे, जेणेकरून बटाटा आणखीन लवकर सुकेल. तर इथे आपले बटाट्याचा संपूर्ण किस कडकडीत वाळून रेडी झाला आहे. 2 दिवस इथे वाळवण्यासाठी लागले आहेत. कडकडीत उन्हात ही एका दिवसात ही बटाट्याचा किस कडक छान वाळून निघतो. पण आमच्या इकडे सोलापूरला 2 दिवस पाऊस आल्यामुळे थोडेसे फॅन खालीच मला 2 दिवस लागले आहेत वाळवायला. तर इथे बघू शकता मी कढईमध्ये आपले तयार करून घेतलेले बटाट्याचा किस छान आपला वर फुलून आला आहे तेलातून बाहेर. तर इथे मी दुसरी बॅच ही तुम्हाला बटाट्याच्या किसची तळून दाखवत आहे. तर इथे बघू शकता अगदी पांढरा शुभ्र आपला असा बटाट्याचा किस इथे तयार झाला आहे. वाळवलेल्या बटाट्या किसपेक्षा दुप्पट फुलला आहे बटाट्याचा किस तळलेला. तर इथे मी 2 मूठ बटाट्याचा किस तळून घेतला आहे. तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत असा आवाज येत आहे बटाट्याचा आणि दुपटीने आपला बटाट्याचा किस छान फुलला आहे. एकूण एक बटाटा लांब असा दिसत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही हा बटाट्याचा किस तितका चवीला खुसखुशीत आणि खमंग असा लागतो. लिंबाचा रस यामध्ये घातल्यामुळे तो चवीला अजिबात उग्र किंवा आंबट असाही लागत नाही. अतिशय पांढरे शुभ्र आणि चविष्ट आणि खमंग असे बटाट्याचे किस इथे रेडी झाले आहेत. अशा पद्धतीचे जर बटाट्याचे किस तुम्ही करचाल ना 2 ते 3 वर्ष हे अजिबात खराब होत नाहीत किंवा लालही पडत नाहीत. तर या उन्हाळ्यात ही वाळवणी रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. तर इथे बघू शकता अगदी बटाट्याचा वाळून घेतलेला मी किस दुसऱ्या हातात घेतला आहे आणि तळवलेला किस ही मी दुसऱ्या हातात घेतला आहे. तळवलेल्या किस बटाट्याची क्वांटिटी जास्त वाटत आहे आणि हातामध्ये वाळवलेल्या बटाट्याची किसची क्वांटिटी कमी वाटत आहे. तर तुम्ही इथे आवाजही बघू शकता. मी तोडून दाखवते. अगदी कुरकुरीत असे बटाट्याचा इथे किस आपला तयार झाला आहे. बटाट्याच्या किसचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बटाटा किसची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला कमेंट करायला अजिबात विसरू नका. बटाट्याचे वेफर्स कसे करावेत, बटाटा कसा निवडावा, बटाट्याचे वेफर्स अजिबात लाल किंवा काळा पडू नये म्हणून किंवा पिवळा सुद्धा पडू नये म्हणून 1 ते 2 वर्ष कसे टिकवावेत, अत्यंत इथे महत्त्वाचे सिक्रेट पदार्थ इथे मी सांगितला आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मागच्या व्हिडिओतही मी तुरटीचा किंवा कोणत्याही पदार्थाचा वापर न करता खुसखुशीत बटाट्याचे वेफर्स, डिझायनर बटाट्याचे वेफर्स तयार केले होते. तेही चवीला खूप सुंदर झाले होते. पण आज मी तुम्हाला एक सिक्रेट पदार्थ घालून खुसखुशीत आणि खमंग वेफर्स कसे करावेत याची ते बटाटा चिप्सची रेसिपी दाखवणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की सपोर्ट करा. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया.
आज आपण इथे करणार आहोत 3 किलोच्या प्रमाणात बटाट्याचे मोठे मोठे वेपर्स। बटाटे मार्केटमधून घेताना कसे बटाटे निवडावे तेही मी तुम्हाला सांगत आहे। बटाट्यांचे वेपर्स करत असताना नवीन बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत आणि मोठ्या बटाट्या वेपर्ससाठी इथे मोठे मोठे बटाटे आपल्याला निवडायचे आहेत। नवीन बटाटे घेण्याचं कारण सांगते, नवीन बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे इथे मार्केटमधून नवीन बटाटेच घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता मी बटाटे किती मोठे मोठे घेतले आहेत। बटाट्याची वरची संपूर्ण साल काढून घेतली आहेत। बटाटा काळा पडू नये म्हणून एका मोठ्या परातीमध्ये पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये खिसणी उभी धरायची आहे। मोठे आणि गोल वेपर्स करण्यासाठी बटाटा कसा धरायचा आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर इथे अशा आडव्या हातामध्ये बटाटा धरायचा आहे। जर आपण उभा धरला तर उभ्या बटाट्याचे स्लाइस पडतात। बटाटा आपण सरळ धरल्यास सरळ आणि मोठे गोल आकाराचे बटाट्याचे स्लाइस पडतात। बघू शकता मी कशा पद्धतीने बटाटे पाडून घेत आहे। तर इथे बघू शकता बटाट्याचे स्लाइस अगदी मोठे मोठे लांब सडक असे पडले आहेत। तर इथे बघू शकता गोल आकाराचे आणि अगदी पातळ असे इथे बटाट्याचे स्लाइस आपले दिसत आहेत। तर आपण अशाच पद्धतीने संपूर्ण बटाट्याचे स्लाइस तयार करून घेणार आहोत। इथे बघू शकता अगदी मोठे मोठे वेपर्स करण्यासाठी बटाटे रेडी झाले आहेत। तर इथे बघू शकता सगळे बटाटे मी इथे छान असे रेडी करून घेतले आहेत। तर बटाटे पाण्यामध्ये घातल्यानंतर त्यांना एक चांगली चकाकी आली आहे आणि थोडंसं पाणी बटाट्यांनी शोषून घेतलं आहे। अगदी कडक असा बटाटा लागत आहे। तर इथे 3 किलोचे सर्व वेपर्स आपले खिसून रेडी झाले आहेत। बटाट्याचे वेपर्स आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत, 2 ते 3 पाण्याने। 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर बटाट्याचा स्टार्च अगदी कमी होतो। पातेल्यामध्ये पाणी घालून मी गॅसवर पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे। लवकर होण्यासाठी त्यावर ताट झाकून ठेवूया। पातेल्यावरचं ताट काढून घेतलं आहे आणि पाण्याला छान थोडंसं उकळी आली आहे। तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। मीठ घातल्यानंतर बघा इथे पाण्याचा रंग बदलला आहे। आता आपण असा एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत, तो म्हणजे लिंबू। लिंबाचा अर्धा भाग आपण या पाण्यामध्ये पिळून घेणार आहोत। लिंबाचा रस या पाण्यामध्ये घातल्यामुळे बटाटे वेपर्स आपले छान 2 ते 3 वर्ष पांढरे शुभ्र राहतात, अजिबात लालही पडत नाहीत आणि बटाट्याच्या वेपर्सला चांगली चकाकी येते आणि बटाट्याचे वेपर्स अगदी पांढरे शुभ्र असे दिसतात। पाणी उकळत आलं आहे छान, मीठ आणि लिंबाचा रस छान पाण्यामध्ये मिक्स झाला आहे। तर इथे मी थोडे थोडे करून बटाट्याचे वेपर्स यामध्ये घालून घेत आहे। बटाट्याचे वेपर्स घातल्यानंतर काटेचा चमचा घेऊन बटाटे एकमेकांना चिटकणार नाहीत, ते मोकळे होतील अशा पद्धतीने काट्याचा चमचा छान असं पाण्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा झाकण लावून 5 ते 6 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता अगदी हलके हलकेसे बुडबुडे आलेत। इथे मी साधारण 3 ते 4 मिनिटं झाली आहेत आणि झाकण उघडून घेतलं आहे। तर इथे बघू शकता वर छान हलके हलकेसे बुडबुडे आले आहेत, म्हणजे आपला बटाटा आतापर्यंत 50% शिजला आहे। आणखीन एक 3 मिनिटांसाठी आपण बटाटा छान असं शिजवून घेणार आहोत। तर इथे बघू शकता बटाटा अगदी अर्धा असा आपला गळलेला आहे। तर बघा इथे आणखीन त्यामध्ये मॉइश्चरायझर दिसत आहे, म्हणजे बटाटा आणखीन पूर्ण शिजला नाही। साधारण याला 80% तरी बटाट्याला छान शिजवून घ्यायचे असतात, मगच आपले वेपर्स पांढरे शुभ्र असे दिसतात। मोजून इथे आता आपण 3 मिनिटांसाठी बटाटे वाफून घेणार आहोत। 3 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण उघडून बघूया। तर इथे बघू शकता बटाट्याला छान उकळी आल्यासारखी दिसत आहे। तर इथे आपले बटाटे छान असे शिजले आहेत। तर मी तुम्हाला दाखवते, बरोबर 80% एवढे बटाटे मी इथे शिजवून घेतले आहे। तर चाकू असा आपला लगेचच आत जातोय, म्हणजे आपले बटाटे छान शिजले आहेत। तर इथे बटाट्याला आपली छान चकाकी आली आहे आणि बटाटा आपला लवचिक असा दिसत आहे। बटाटा इथे आपला 80% छान शिजला आहे। तर आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया। पटापट चाळणीमध्ये आपण वेपर्स काढून घेऊया आणि दुसरी बॅच ही छान आपण या पाण्यामध्ये दुसरे बटाटे वेपर्स ही या पाण्यामध्ये आपण घालून तेही बटाटे छान 80% इतपत शिजवून घ्यायचे आहेत।
असेच मी 2-3 बॅच घालून बटाटे वेपर्स तयार करून घेणार आहे। इथे मी सगळे बटाटे एका प्लास्टिकच्या पोत्यावर घालून घेतले आहे। हवं तर तुम्ही कापडावरही बटाट्याचे चिप्स घालून घेऊ शकता। तर इथे बघू शकता अशा एक बटाट्याचे स्लाइस मी वेगवेगळे करून छान आपले पंख्याखाली बटाटे वाळत घालून घ्यायचे आहेत। नाहीतर तुम्ही उन्हातही बटाटे वाळत घालू शकता, पण मी सध्या तरी पंख्याखालीच हे बटाटे वाळत घालून घेणार आहे चिप्स संपूर्ण। इथे मी सगळे बटाटे पंख्याखालीच वाळत घालून घेतले आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, इथे मी पंखा फास्ट ठेवून दिवसभरासाठी कडकडीत अगदी वेफर्स वाळून घेतले आहेत। हे वेफर एका दिवसात छान वाळतात। हवं तर उन्हामध्ये 3 ते 4 तासासाठीही तुम्ही हे वेफर्स वाळवू शकता। फॅन खाली वाळवण्यामध्ये मला पूर्ण 1 दिवस गेला आहे। तर इथे बघू शकता अगदी पांढरे शुभ्र आपले वेफर्स दिसत आहेत। तर इथे बघू शकता, तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही पंख्याखालीही अशा पद्धतीने वाळवू शकता। तर इथे मी तेलामध्ये बटाट्याचे चिप्स तळून दाखवते। इथे बघू शकता तेलामध्ये घातल्यास बटाट्याचे चिप्स अगदी मोठे आणि पांढरे शुभ्र असे दिसत आहेत। तर मी तुम्हाला बटाटा चिप्सची दुसरी बॅचही तळून दाखवणार आहे। मार्केटमध्ये जसे बटाटे चिप्स मिळतात तशा पद्धतीचे इथे बटाट्याचे चिप्स इथे रेडी झाले आहेत। तर इथे बघू शकता अगदी मोठे मोठे वेपर्स इथे दिसत आहेत बटाट्याचे, आणि अगदी पांढरे शुभ्र असे दिसत आहेत। तर इथे बघू शकता अगदी पांढरे शुभ्र आणि मोठे वेपर्स आपले दिसत आहेत। तर मी तुम्हाला वाळवलेले बटाट्याचे चिप्सची क्वांटिटी बघा इथे किती लहान दिसत आहे, आणि तळून घेतलेली बटाट्याची चिप्सची क्वांटिटी किती मोठी अशी दिसत आहे। हे बटाट्याचे चिप्स तुम्ही 2 ते 3 वर्षसुद्धा असे छान टिकून राहतात। बटाट्याच्या चिप्समध्ये लिंबाचा जरी आपण रस घातला असला तरीही बटाटे चवीला आंबट किंवा उग्र असे अजिबात चिप्स लागत नाहीत। चवीला अतिशय खुसखुशीत आणि खमंग हे बटाट्याचे चिप्स लागतात। तर इथे बघू शकता वाळवलेली बटाट्याची क्वांटिटी आणि तळवलेल्या बटाट्याची क्वांटिटी अगदी मोठी वाटत आहे। तर इथे बघू शकता अगदी पांढरे शुभ्र आपले इथे वेपर्स रेडी झाले आहेत। तेलामध्ये घातल्यानंतर खूप कमी तेल पिणारे इथे वेपर्स तयार झाले आहेत। एक बटाटा मी तुम्हाला तोडूनही दाखवते। अगदी कुरकुरीत आणि खमंग खुसखुशीत असा बटाट्याचा वेपर्स इथे रेडी झाला आहे। चवीलाही फार सुंदर असा बटाट्याचा चिप्स इथे रेडी झाला आहे। बटाट्याचा वेफरचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बटाटा वेफरचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करायलाही अजिबात विसरू नका, आणि चॅनलला नक्की सपोर्ट करा।